तर पब्लिक आजपर्यंतच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कधी दिसलं नसेल की मी टिफिन पण वाटतो. रोजच्यासारखं सकाळी उठल्या आपल्या सगळ्यात पहिलं काम म्हणजे टिफिन आणून घरी ठेवणे. टिफिन आणून घरी ठेवलो, आईला वगैरे बांधून ठेव म्हणलो. तोपर्यंत माझ्या आंघोळ वगैरे करायचं बाकी होतं, म्हणून आंघोळ वगैरे करून घेतलं मी तोपर्यंत. कारण टिफिन वगैरे वाटून तर परत मला जायचं होतं ड्युटीला, त्याच्यामुळे सगळ्यात पहिले जेवण वगैरे करून घेतलं नंबर 1 मध्ये. माझं इकडे जेवण वगैरे होजेपर्यंत आई पप्पानी दोघांनी मिळून टिफिन वगैरे बांधले होते, म्हणून टिफिन वगैरे घेऊन मी निघालो परत कंपनीत. एकतर मला ड्युटीला पण जायचं होतं आणि मध्ये टिफिन पण नेऊन द्यायचे होते. गेले 2 महिने झाला टिफिन सर्व्हिस करतो आणि त्यात ड्युटी पण करतो आणि शेती पण करतो. पण जास्त ब्लॉग म्हणजे शेतातले आणि कारखान्यातलेच आहेत. टिफिन वाटते वेळेस मी एक पण ब्लॉग केला नाही आता. टिफिन वगैरे आणून डीसीएस रूम मध्ये ठेवून लागलो आपल्या कामाला. सगळ्यात पहिलं काम म्हणजे मोटारी वगैरे वर्किंग मध्ये आहेत का नाही चेक करणं, आणि त्याच्यानंतरचं काम म्हणजे लोड वगैरे चेक करून ग्रुपवर सेंड करणं. मोटारीचा लोड वगैरे चेक करणं झाल्यानंतर अजय सोबत निघालो होतो परत एका मोटारीचं कनेक्शन करून द्यायला. आणि इतके दिवस कंटिन्यू नाईट होती, आज आमची जनरल शिफ्ट लागली होती, त्याच्यामुळे आलेल्या एका मोटारीचं कनेक्शन वगैरे करून द्यायचं होतं. अजय भाऊ माझ्या परत 4 वर्ष सिनियर असून भाऊनच सगळं कनेक्शन वगैरे करून दिलं. इथल्या मोटारीचं कनेक्शन वगैरे करून इथल्या मोटारीची ट्रायल वगैरे दिली आम्ही. त्या मोटारीची ट्रायल देऊन आलो मी मिलवर, कारण मिलवरच्या मोटारीवर जेवढा पण बगॅस निघाला होता ते बगॅस साफ करून द्यायचा होता. तसं तर बगॅस साफ करायला प्रवीण होता, पण थोडा वेळ मी साफ केलो. त्याच्यानंतर 2-3 मोटारी राहिल्या होत्या, ते प्रवीणला साफ करायला सांगितलं. झालेलं काम इथलं अर्ध्या घंट्यात काम उरकलो. डीसीएस रूम मध्ये कोण आहे बघलो तर महेश बसून होता डीसीएस रूम मध्ये. तेवढ्यातच मास्तरचा फोन आला की बाहेर केबल जोडायची म्हणून. प्लांट मधून WTP साठी नवीन केबल लावण्यात आलं होतं, त्याचे आज कनेक्शन करून द्यायचे होते आम्हाला. मास्तरचे तिकडे केबल शिलणं वगैरे चालू होतं. तेवढ्यातच माझ्या काही घरच्या अडचणीमुळे मला गेट पास घेऊन 1 वाजताच घरी जावं लागलं. तर पब्लिक आजच्यासाठी एवढंच. भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये.